नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात महत्त्वाची तारखेची यादी सादर करत ठाकरे गटाची बाजू मांडली आहे। कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले की शिवसेनेला भारत निवडणूक आयोगाने एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून स्पष्ट दर्जा दिला होता। पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली आणि त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले। पक्षाच्या घटनेतील कलम 11(अ) अंतर्गत 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती आणि या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला रितसर माहिती देण्यात आली होती। मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या दप्तरीत ती घटना उपलब्ध नसल्याचं नमूद केलं। सिब्बल यांनी स्पष्ट केले की उद्धव ठाकरे यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली होती आणि त्यांनी पक्षाच्या याच घटनेनुसार एकनाथ शिंदे यांची नेतेपदी नियुक्ती केली होती। दोन्ही गट ज्या घटनेच्या आधारे नियुक्त झाले होते त्यामुळे घटनाला कोणत्याही पक्षाने कधीही आव्हान दिले नव्हते, असा दावा सिब्बल यांनी न्यायालयात केलाय। सिब्बल यांनी एकनाथ शिंदे हे पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्यांची त्या पदावर नियुक्ती केली होती। पक्षाच्या नेतृत्वाचं उमेदवार निश्चित केलं होतं आणि निवडणुका लढवल्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या, तसेच इतर निवडणुकांमध्येही यश मिळवलं। हे सर्व 2018, 2013 आणि 2018च्या पक्षाच्या घटनेनुसारच चालले होते आणि पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीये, तरीही निवडणूक आयोगाने त्यात हस्तक्षेप केला असंही त्यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।